अखेर कमाई कुसुमाग्रज 1912 ते 1999. कुसुमाग्रज उपाख्य विष्णू वामन शिरवाडकर हे कवी, लेखक, नाटककार व समीक्षक म्हणून परिचित आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचे विशाखा, समिधा, मुक्तायन, प्रवासी पक्षी आदी काव्यसंग्रह तसेच दूरचे दिवे, ययाती आणि देवयानी, नटसम्राट इत्यादी नाटक प्रसिद्ध आहेत. जान्हवी, कल्पनेच्या तीरावर या त्यांच्या कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत. 1964च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांना बहुमान मिळालेला आहे. प्रवासी पक्षी या कविता संग्रहातील प्रस्तुत कवितेत कवीने समाजातील दांभिकतेवर कोरडे ओढले आहेत. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तुम्ही भाग्यवान. एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती. अखेर कमाई ही कुसुमाग्रजांची कविता समाजातल्या दांभिकतेवर भाष्य करणारी आहे. कुसुमाग्रज हे अतिशय संवेदनशील मनाचे कवी आणि त्यांचे जगण्याविषयीचे, समाजाविषयीचे निरीक्षण अतिशय सूक्ष्म होते. कुसुमाग्रजांनी कवी, लेखक, नाटककार तसेच समीक्षक म्हणून जे काही मराठी साहित्यामध्ये काम केलेले आहे ते निश्चितच अतुलनीय आहे. कुसुमाग्रजांच्या संवेदनशील मनाने ज्यावेळी या समाजातील दांभिकता, ढोंग, विषमता, दारिद्र्य, गरिबी यांसारख्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं तेव्हा त्यांचं मन विषण्ण झालं आणि त्या विषण्ण मनाने त्यांनी कुठेतरी आपल्या ह्या मुक्या शब्दांना शब्दबद्ध केल्याचं आपल्याला दिसून येतं. खरे तर कुसुमाग्रजांसारखा उच्च विद्वत्ता लाभलेला साहित्यिक जेव्हा आपली खंत व्यक्त करतो तेव्हा निश्चितच समाज मनाला आपली कठोर समीक्षा करणं क्रमप्राप्त ठरतं. आजही कुसुमाग्रजांची ही कविता अतिशय तंतोतंतपणे समाजातल्या दांभिकतेवर प्रहार करताना दिसते. कवितेचा आशय जो आहे की मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, मी झालो फक्त माळ्यांचा. म्हणजे काय तर आपल्या समाज व्यवस्थेमध्ये जे थोर महापुरुष होऊन गेलेत त्या थोर महापुरुषांची तुम्ही, आम्ही आणि समाजातल्या सगळ्यांनीच जाती आधारित जी वर्गवारी केली आणि त्यांच्या कार्याचा प्राणच जणू आपण गोठवून टाकलेला आहे. ज्योतिबांनी जे आभाळा एवढं काम इथल्या मानवतेसाठी केलेलं आहे
ते निश्चितच हिमालया एवढं आहे. मात्र आज आपण फक्त महात्मा फुल्यांना एका संकुचित विचारधारेमध्ये कोंबू पाहतो. शिवाजीजी महाराजांचंही तेच झालं. पुढे आंबेडकरांचंही तेच झालं. ही जी ह्या थोर महात्म्यांची शोकांतिका आहे, ही शोकांतिका इथे कवी आपल्याला व्यक्त करताना दिसतात. या महापुरुषांनी मानवतेसाठी जे अद्वितीय काम केलेले आहे, त्याकडे समाजाने जणू काही डोळेझाक केलेली आहे. आणि ते ज्या समूहातून आले, ते ज्या जातीतून आले, फक्त तेवढ्यापुरतं जणू काही त्यांना वर्तुळामध्ये बंदिस्त करण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे. आणि ही खंत इथे कुसुमाग्रजांनी बोलून दाखवलेली आहे. गांधीजींच्या बाबतीत आपण जर विचार केला तर गांधीजींची जी विटंबना आहे, ती विटंबना कुसुमाग्रजांना बघवली नाही. आणि त्यांनी अतिशय उपरोधिक शब्दांमध्ये आपल्या विचारांना वाट मोकळी करून दिली. त्यांनी म्हणाले की बाकी सगळे लोक थोर महात्मे हे महान आहेत, निदान त्यांच्या जातीपातीच्या लोकांचा एक समूह तरी त्यांच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती आहेत. म्हणजे काय तर लोक अजूनही गांधीजींच्या अहिंसा, बंधुता, सत्य, प्रेम ह्या जीवनमूल्यांना समजू शकलेले नाहीत. आणि ही जीवनमूल्य गांधीजींची एक ठेव म्हणून ह्या समाजाला जी त्यांनी अर्पण केलेली आहे, ती कुठेतरी आता एका पुतळ्याच्या रूपात जणू काही लोकांनी गोठवून टाकलेली आपल्याला बघायला मिळते. ही खंत इथे कुसुमाग्रज व्यक्त करताना दिसतात की ज्या महापुरुषाच्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर इथली मानव परंपरा सजली असती, फुलली असती, समृद्ध झाली असती, त्या सर्व महापुरुषांच्या विचारांना, कार्याला ह्या समाजाने एका संकुचित चौकटीमध्ये जणू बंदिस्त केलेले आहे. आणि त्यांच्या कार्याचा, विचारांचा जो प्राण आहे, तो कुठेतरी त्यामुळे गुदमरतो आहे. कुसुमाग्रजांना या कवितेमधून हे शल्य जे बोचलेलं आहे ते त्यांनी आपल्या शब्दांमध्ये व्यक्त केलं. मात्र विद्यार्थ्यांनो, तुम्हा आम्हा सगळ्यांना या महापुरुषांच्या कार्याचा, विचारांचा पुन्हा नव्याने अभ्यास करावा लागणार आहे. आणि त्यांच्या कार्य आणि विचाराला आपल्या जगण्यामध्ये प्राथमिकता देऊन त्यांना खऱ्या अर्थाने सलाम करावा लागणार आहे. या विचारांसह या कवितेचे स्पष्टीकरण आपण इथे थांबवित आहोत. मला निश्चितच आशा आहे की हा ऑनलाईन अभ्यास प्रक्रियेचा जो भाग आहे तो निश्चितच तुम्हाला उपयोगी ठरत असेल. या संदर्भात काही कमी अधिक सूचना असल्यास कृपया मला कळवावे. धन्यवाद.